तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. काल जरांगे पाटलांची नारायणगडावरती जेव्हा हेलिकॉप्टरने एंट्री झाली तेव्हा तेथील गावकऱ्यांनी त्यांना प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद दिला. आणि जेव्हा मीडियाने त्यांना विचारले की वर हेलिकॉप्टरमधून तुम्हाला खाली आरक्षण वाचून होरपळलेली जनता दिसली का, त्यावरती जरांगे पाटलांनी काय उत्तर दिले हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर आरक्षणा वाचून होरपळलेला समाज दिसला असेल. 100% दिसलं. जे बसतेत ना त्याच्यात बसल्यामुळं त्यांचा राग आला मला. हे प्रामाणिक आज या पवित्र ठिकाणाहून सांगतो. त्याच्यात बसल्याच्या नंतर लोकांना वेगळा वेगळा आनंद होतो, पण मला त्याच्यात बसल्यानंतर त्याच्यात बसणारे जे लोक आहेत आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर, त्यांचा लय राग आला. कारण तुम्ही असं वरून बघता, कारण आम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस माणूस कुठल्या तरी क्षेत्रात जातो ज्यावेळेस त्याला तिथून दिसतं त्यावेळेस लक्षात येतं की वर बसल्याच्या नंतर खालच्याचं यांना काय देणं घेणं नाही, कारण खाली सगळा शेतकरी वर पडलेला दिसला. या पवित्र धर्तीवर कुठल्या नेत्यांचं नाव तुम्हाला घ्यायचं नाही, कारण त्याच्यात बसून ते आमच्या खालच्याचं काहीच बघू शकत नाही. वरचा आनंदात त्यांना त्या वरच्या जीवन जगायचं, पण वरून त्यांना माझा होरपळ्याला शेतकरी कसं का दिसत नाही हे मात्र त्याच्यात बसल्यावर माझ्या लक्षात आलं. कारण वरून जर खाली बघितलं तर खाली नुसता रानमाळे आणि भयानक असं दुष्काळ पसरल्यासारखा दिसतं. मग आमच्या वाट्याला वरून त्याच्यात बसून जे आम्हाला खाली बघतात ते कधी असं सोचणार आहेत की खाली हिरवळ होईल, हे कधी ते बघतील ही शंका येते. त्यांनी बघावं आणि एकदा हिरवळ मात्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याला करून द्यावी असं मनोमनी आज वाटलं. कारण वरून भयान वास्तव दिसतं शेतकऱ्यांचं, पूर्ण बुडाला शेतकरी. जिल्हा सध्या सामाजिक अस्वस्थ आहे. तुम्ही वरून सगळं पाहिलं आहे, शेतकऱ्याचं दुःख पाहिलं, आरक्षणा वाचून जे मुलांचे हाल झाले ते पाहिलं. सामाजिक स्वस्थता अबाधित ठेवण्यासाठी काय विचार केला हेलिकॉप्टरमध्ये बसून? आबाधितच आहे. वर बसणाऱ्यात फरक आहे. खाली उतरताना नजर बदललेली बरी. आबाधितच आहे. उगा 4-2 टळके असते ते, त्याच्यासाठी सुरू सगळं आबाधित आहे. काहीच नाही, कोण कोणाला नाव ठेवत नाही, कोण कोणाला वेगळ्या दृष्टिकोनातून बघत नाही. आणि त्यांचा चष्माच बदलायला तयार नसेल तर त्याला कोण काय करू शकत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज तारीख होती. 8 आरोपी अटक आहेत. एक आरोपी मात्र पोलिसांना सापडतच नाही. आजच्या दिवशी नाही बोलणार मी, कारण आता हा पवित्र दिवस आहे चांगला, आणि इतक्या नीच वृत्तीच्या लोकांचं नाव या ठिकाणी घेणं नाही संयुक्तिक वाटत. नाव कोणाचं घ्यावं असल्या पवित्र ठिकाणी, कोणाचं नाही घ्यावं. म्हणून इतक्या नासक्या आणि नीच वृत्तीच्या लोकांचं नको आज इथं नाव घ्यायला, तिकडे गेल्यावर घेऊ.